दर्यापूर तालुक्यातील रमाबाई आंबेडकर नगर व पंचशील नगर येथे विपश्यना उपासिका संघ व यंग भीमज्योती बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पारायण आज संपन्न झाले। कार्यक्रमाचा शुभारंभ 18 ऑक्टोबर रोजी झाला असून समारोप व ध्वजारोहण 19 ऑक्टोबर रोजी करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते संपन्न झाले असून प्रमुख पाहुणे आमदार गजानन लवटे, अध्यक्षपदी रामेश्वर भाऊ इंगळे लाभले होते। तसेच सुधाकर पाटील भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, सुनील भाऊ गावंडे, आशिष भाऊ शिरभाते, ॲडव्होकेट निशिकांत पाखरे व अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। समाप्तीनंतर सर्वांसाठी भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यासह डोळे तपासणी शिबिर आयोजित करून गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 7 चे युवा नेते मिलिंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनात रमाबाई आंबेडकर नगरच्या तरुणांनी परिश्रम घेऊन सदर कार्यक्रमाला यशस्वी केले। दादा, हे जे कार्यक्रम तुम्ही आयोजित केला होता त्याचा उद्देश काय होता आणि कशाबद्दल कार्यक्रम होता? मी मिलिंद वानखेडे, प्रभाग क्रमांक 7 मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व क्रीडा बौद्धिक संस्था याचा अध्यक्ष तसेच आमचे मित्रपरिवार आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो। ह्या वर्षवासामध्ये कार्यक्रम असते आणि त्याचा आज समारोप आहे। त्या उद्देशाने सर्व समाज संघटित होऊन एका जागेवर येण्याचा हाच आमचा नेहमीचा उद्देश असतो। त्यानिमित्तानं आम्ही हा कार्यक्रम घेऊन इथं भोजनदान आम्ही दरवर्षीप्रमाणे देत असतो। प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही कोणाला आमंत्रित केलं होतं इथं? आज प्रमुख पाहुणे म्हणून खासदार बळवंतरावजी वानखेडे, तसेच आमदार गजानन भाऊ लवटे, तसेच सुधाकर पाटील भारसाकळे आणि त्यांचं पूर्ण जे पदाधिकारी आहे। कारण की आज आपल्या जो त्यांनी भवनाला निधी दिला होता त्याचा आज लोकार्पण सोहळा होता। त्यानिमित्ताने आणि आज हा कार्यक्रम लोकार्पण सोहळा आणि भोजनदान हे दोन्ही एकत्र करून आम्ही चांगल्या रीतीने पार पाडत आहोत। आणि हे जे तुम्ही म्हटलं भवनाला निधी, किती निधी त्यांनी केली होती? त्यांनी 15 लाख रुपयाचा निधी आपल्या भवनाला उपलब्ध करून दिला आणि ते चांगल्या प्रकारे बांधण्यात सुद्धा आलेला आहे। आज त्याचा लोकार्पण सोहळा होता। भगवान गौतम बुद्ध बद्दल त्यांचे जे संदेश आहे त्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? आम्ही एकच म्हणणार आहे की सर्वांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हे जे ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्याप्रमाणेच आम्ही सर्व संघटन घेऊन सोबत चालणार आहोत। माझा एक शेवटचा प्रश्न आहे। आता नगरपालिकेची निवडणूक डोक्यावर आलेली आहे आणि सर्व पक्ष आपल्या कामी लागलेले आहेत, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? असं म्हणजे इथं चर्चा आहे की तुमची चर्चा प्रभाग 7 मध्ये जास्त चालत आहे, त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? आता चर्चेचा विषय स्वतःहून सांगण्यापेक्षा आपण जे प्रभागातले आपले जे मित्रपरिवार आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काका, मिलिंद भाऊ बद्दल काय म्हणणार आहे? मिलिंद वानखेडे बद्दल आम्हाला आतापर्यंत असा युवा नेता भेटला नाही आणि 10 वर्ष झाले असे सापडले हे नगरसेवक घेते। आता वर्ष असा सापडला मिलिंद वानखेडे एक नंबर, सर्व प्रभाग त्याच्या माग आहे, गोर गरीब वगैरे सर्व त्याच्या माग आहे। तुमचं म्हणणं आहे की मिलिंद वानखेडे यांनी प्रभाग क्रमांक 7 मध्ये उमेदवारी दाखल केली पाहिजे? दाखल केलीच पाहिजे, त्याची भेटलीच पाहिजे। कोणत्या पक्षामार्फत? काँग्रेस मार्फत। दादा, तुम्ही सांगा। मी अनिल भाऊ इंगळे, रमाबाई आंबेडकर नगर, तसेच मिलिंद भाऊ वानखेडे हे आमचे भव्य उमेदवार। ठीक आहे दादा, काय म्हणणार तुम्ही मिलिंद भाऊ वानखेडे बद्दल? आमचे भावी उमेदवार आहेत मिलिंद वानखेडे भाऊ। त्यांनी मंडळाचे कार्यकर्ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ते चांगलं कार्य केलं आहे। आणि तुमच्या सर्वांचं म्हणणं आहे की मिलिंद वानखेडे यांनी प्रभाग क्रमांक 7 मधून काँग्रेसतर्फे उमेदवारी दाखल केली पाहिजे? नाही, तुमचं सर्वांचं म्हणणं आहे काय? भेटणार नाही। काँग्रेस तुम्हाला उमेदवारी देणार का? ते आता आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि पक्षावर आपण तो निर्णय सोडलेला आहे। जर आपलं पक्षाला वाटत असेल की आपण काम केलेले आहे की करू शकतो, ते पक्ष निर्णय घेणार। भविष्यात समजा तुम्ही नगरसेवक झाले तर समाजासाठी आणि तुमच्या प्रभाग क्रमांक 7 साठी तुमचं काय कार्य राहणार आहे? कार्याचं आपण पूर्ण ठरवलेलं आहे। आपल्याला काय कार्य करायचं आहे, तर आपण नगरसेवक नसताना काय कार्य केलेले आहेत हे सर्व प्रभागातील लोकांना माहिती आहे, म्हणून हा निर्णय आपण लोकांवर पण सोडलेला आहे। आजकालचे फक्त नगरसेवक फक्त बोलून दाखवतात, काहीच करत नाही। आम्हाला फक्त विश्वास आहे की मिलिंद वानखेडे ते काम करू शकते। आमचे सर्वांची इच्छा आहे, यंग पिढीची आमचे मिलिंद भाऊ काम करू शकतात। ठीक आहे। ओके, धन्यवाद।